छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांमधील वाद विकोपाला पोहोचलाय। शिवसेना उबाठाच्या दोन बड्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली आहे आणि या दोन्ही नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला बसण्याची शक्यता असून या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे। खैरे आणि दानवेंमध्ये जुंपली। मला अंबादासनी सांगितलेलंच नाहीये, तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा। किती 2-4 महिन्याचाच आहे तो, आता जाणार आहे पण मात्र मी त्यांना म्हणू का तुम्ही काय। खैरेंच्या दानवेंवरती आरोपांच्या फैरी। किती लोक गेले शिवसेनेतून, किती गेले फुटले मला सांगा ना तुम्ही, कोणामुळे गेले आणि काय काय ऊस जाळलाय नाही। दानवेंचंही खैरेंना जोरदार उत्तर। मी करणार तक्रार, मी सांगणार, मी परवा मीटिंग आमची त्यावेळेस सांगणार मी। पण मी हेच सांगतो ना की ते ज्येष्ठ नेते करायचं तर करा कारवाई, काय प्रॉब्लेम। चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे या ठाकरेंच्या दोन शिलेदारांमध्ये रंगलेला हा कलगीतूर। याला निमित्त ठरलं छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी आयोजित करण्यात आलेला मेळावा। ठाकरेंच्या पक्षाचा हा मेळावा अंबादास दानवेंच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमाला चंद्रकांत खैरेंची अनुपस्थिती होती। पक्षाच्या मेळाव्यासंदर्भात आपल्याला आमंत्रणच नव्हतं, आपल्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम उरकून टाकला गेला असा आरोप करत खैरेंनी दानवेंवर जोरदार हल्ला केलाय आणि दानवेंनी सुद्धा या हल्ला बोलला प्रत्युत्तर दिलंय। ते समाजाच्या मेळाव्याला जातात म्हणजे दांडीच मार्गी नाही, त्यांना विचार, मला नाका विचार। तर मग दांडी मार्गी आता त्यांनी मागच्या काळात माझ्यावर काय काय बोलले, मी उत्तर दिलं का? देणार पण नाही। ते म्हणतात मला, आता मी त्यांचंच नाव मार्गदर्शक म्हणून टाकलं होतं तर ते नाही आले, त्याला मी काय करू शकतो? म्हणजे त्यांनी दांडी मार्गी नाही, ते नागपूरला गेले होते, बोलले, ते त्यांच्या समाजाचा मेळावा होता। नाही, मला सांगितलं नाही अंबादास दानवेनी, स्पष्ट सांगतो मी उद्धव साहेबांना सांगणार आहे आता। मला अंबादासनी सांगितलेलंच नाही आहे, तो अंबादास दानवे स्वतःला असं समजतो की बस तो आहे तो सगळ्यात मोठा। किती 2-4 महिन्याचाच आहे तो, आता जाणार आहे पण उद्धव साहेबांना तक्रार करणार आहात तुम्ही? मी करणार तक्रार, मी सांगणार, मी परवा मीटिंग आमची त्यावेळेस सांगणार मी। पण तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी काय समजता, कचरं समजता तुम्ही? अरे शिवसेना मी वाढवली आणि नंतर हा आला, नंतर येऊन काय करतो आणि काड्या करण्याचं काम करणार, हे मला आवडत नाही, बिलकुल नाही आवडत। ज्येष्ठ आहेत ते, ज्येष्ठाविरुद्ध कसं बोलू मी? तुमच्यावर कारवाई करायला लावणार आहे मातोश्रीला? पक्षप्रमुख जो सांगेल ते ऐकायला मी तयार आहे। तुम्ही 4च महिने नंतर बघून येऊन म्हणतात। मग आता मी त्यांना म्हणू का तुम्ही काय। मला असं वाटतं की शिवसेनेचा नेता आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्याला काही कालावधी नसतो। पण मी हेच सांगतो ना की ते ज्येष्ठ नेते आहेत, करायचे तर करा कारवाई, काय प्रॉब्लेम। अंबादास दानवेंमुळे शिवसेनेतले अनेक लोक फुटलेत असा आरोप चंद्रकांत खैरेंचा आहे आणि या संदर्भात आपण उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याचेही खैरे सांगतायत। अहो, ह्या माणसांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने वागलं तर आज किती लोक गेले शिवसेनेतून, किती गेले फुटले मला सांगा ना तुम्ही, कोणामुळे गेले आणि काय काय ऊस जाळलाय नाही, किती काय काय आलं मला सांगा ना तुम्ही, काय काय किती जागा आलेल्या, कुठे नगरपालिकेत, महापालिकेत, कुठे आहे। म्हणून त्या ठिकाणी आंदोलन हे करायचं तर आम्ही एकत्र म्हणून केलं तर उलटं चांगलं आहे, पण तो जर करणार नसेल तर नको। जे काही पक्षाने जर काही आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे काम करणार। छत्रपती संभाजीनगर हा एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला। इथूनच शिवसेना वाढली आणि मराठवाड्याच्या विविध भागात फोफावली। मात्र 2022 साली झालेल्या पक्षफुटीनंतर अनेक शिलेदारांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंसोबत जाणं पसंत केलं। एकीकडे ठाकरेंच्या पक्षाला गळती लागलेली असताना दुसरीकडे खैरे आणि दानवे या पक्षाच्या दोन शिलेदारांमधला वाद विकोपाला पोहोचलाय। पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या उद्धव ठाकरेंसमोर या दोन नेत्यांमधला वाद मिटवण्याचं मोठं आव्हान असेल। सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। आता पाहणार आहोत